आज मी खूप खुश होते आणि तुम्हाला एक गुड न्यूज पण सांगणार आहे. त्याआधी हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर इथं सकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता, एक नंबर होतं. बाहेरच थांबावं असं वाटत होतं, पण नाश्ता करायचं होतं, जेवण बनवायचं होतं आणि बरीच घरातली कामं होती. म्हणून कढीपत्ता, लिंबू घेतले आणि घरात आले. त्यानंतर ब्रुनोलाही घरात यायचं होतं, कारण बाहेर पाऊस चालू होता. मग म्हटलं ये आणि बस बाबा घरात, नाही तर तो असाच दारामध्ये उभा राहणार. त्याला घरात घेतलं आणि मस्त इथं पोहे बनवून घेतले. आव्हांची अजून पूजा चालू होती. मी सकाळी त्यांच्या आधी आज लवकर उठले होते. मला भूक लागली होती आणि मला गोळीसुद्धा घ्यायची असते. त्यामुळे मी लवकर नाश्ता करायला घेतला आणि पोहे म्हटलं की माझ्या पोटामध्ये असे कावळे आरडायला लागतात, कारण मला पोहे खूप आवडतात त्यामुळं. त्यानंतर आहोनेही नाश्ता करून घेतला आणि दुपारच्या जेवणामध्ये मस्त भेंडीची भाजी आणि भाकरी बनवली होती आणि सोबत खरडा होता. एवढे आंबे आणि त्या आंब्यांचा वास एवढा नाकात बसला होता की नको नको करून सोडलं होतं. संध्याकाळी मस्त असा चहा घेतला आणि गुड न्यूज हीच आहे की आमच्या मणिमाऊला तर बाळ होणार आहे आणि तिच्यापेक्षा जास्त मीच खुश होते. आणि का खुश असेल तुम्ही नक्की सांगा मला कमेंट करून.